मी नाही प्लीज, मी चालली जाईन ना पप्पा, साडी घातली आहे पहिले. A few moments later. सो आम्ही आलो. मम्मा, गुरुजी 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 गुरुजी. सो हॅलो एव्हरीवन, आम्ही आज जातो आहे खरांगण्याला. खरांगण्याला आमच्या ग्रामदेवता आहेत लंगडामाय. त्या बेसिकली आमच्या फॅमिली मधल्या वंशज काइंड ऑफ आहेत. सो बेसिकली आधी आमची खरांगण्यामध्ये जमीन होती माझ्या पणजोबांच्या वेळेला, आजोबांच्या वेळेला. सो ती वाटून दिलेली, पण त्यातला एक छोटासा तुकडा आहे, तिथे त्यांचं मंदिर आहे. असं म्हणतात की ते अजूनही जागृत आहेत. सो आम्ही ते दाखवूच तुम्हाला मंदिर वगैरे त्या तुकड्यांवर, म्हणजे त्याला म्हणतात पाळेकरी. तिथे तिकडे मंदिर केलं आहे लंगडामाईचं, आणि त्यांचे खूप लोकांना एक्सपिरियन्सेस आहेत, सगळं आहेत. आणि आमच्या त्या ग्रामदेवता आहेत. सो लग्न झाल्यानंतर, म्हणजे लग्नाच्या आधी गेलेली मी पत्रिका वगैरे द्यायला, पण आपण देवाला देतो तसं. हलका हलका पाऊस येतो आहे. सो पत्रिका वगैरे द्यायला गेलेली मी, बट आता मी जोडप्यानी जातो आहे दर्शनाला. सो आमचा हळूहळू आम्ही सुरू केलं आता देवदर्शन लग्नानंतरचं. सो या आम्ही थोड्या वेळात निघू. ते इथून काहीतरी 50 किलोमीटरवर आहे. सो 1 तास लागेल आम्हाला पोचायला. अँड थ्रू आउट द जर्नी तुम्ही लोक आहातच बघायला. सो सी यू गाईज. उद्या नारळ तोडू आण ना, नाही 2 नारळ दिसते ना. सो आम्ही आलो आहे आमच्या शेतात. धावती पळती भेट आहे. ह्याचा व्लॉग आम्ही सेपरेट करायचा प्रयत्न करू. आणि इकडे आमच्याकडे म्हणजे बेसिकली गायी आहेत काही. सो त्यांच्यासाठी आम्हाला जेवण आणलेलं आम्ही घरून. सो त्यासाठी आम्ही आलेलो धावती पळती भेट द्यायला, कारण तिकडून येताना आम्हाला जरा उशीर होईल. सो त्यामुळे गायी आहेत, आणि एक कुत्रा पण आहे जो लक्ष ठेवतो इथे. जे काम करतात बेसिकली, पप्पांना जे हेल्प करतात त्या मामांसोबत, तो पण रक्षण करतो बेसिकली शेताचं. अँड या शेतात भरपूरशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आमच्या ॲक्च्युली. सो त्याचा एक सेपरेट व्लॉग करायचा आम्ही प्रयत्न करू. आमचं शेत घरापासून 7 किलोमीटरवर आहे. सो जास्त दूर नाही, जवळच आहे. सो या लवकरच शेतासाठीचा फार्म रिलेटेड व्लॉग घेऊन येऊ. अँड या सो आम्ही आता थोड्या वेळात निघू खरांगण्यासाठी. आम्ही घरून इकडे आलेलो, आणि इकडून मग आता निघूया खरांगण्यासाठी. सो दॅट इज द प्लॅन. सगळे झाडं एवढे कसे सुकले असू शकतो? उन्हाळ्यातच फुटतात, पावसाळ्यात तर पालवी फुटते. जमीन अशीच आहे ना, पाणी कुठून भेटत. फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. झाड आहे.
सर्व काढलं जे पाहिजे. सो आम्ही आता पोचलो आहे खरांगण्याला. इथे असं हे शंकराचं मंदिरसुद्धा आहे. आतमध्ये पिंड आहे शंकराची, नंदी आहेत अँड छोटी विहीर आहे, म्हणजे पूजेसाठी वगैरे लागताना पाणी घेतात नदीतलं. सो ही नदी धाम नदी आहे बेसिकली. पुढे जाऊन ही पवनार वगैरेकडे याचं काहीतरी प्रोजेक्ट सुरू आहे, ज्याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही. बट या सो आधी हे मंदिर छोटं होतं, म्हणजे खूप छोटं होतं. अँड आता हळूहळू जसं जसं लोकांना एक्सपिरियन्सेस येतात आणि त्यांचं सगळं नंतर कबूल वगैरे करतात, त्या हिशोबाने त्यांनी सगळं असं बांधकाम वाढवलं आहे. सो आम्ही मंदिर सांभाळतात त्या ब्राह्मणांना कॉल केला आहे आता, बेसिकली हे चॅनल गेट ओपन करायसाठी. सो लेट मी टेल यू द स्टोरी मीनवाईल. सो खाली जी मूर्ती दिसते ना पितळेची, सो ती मूर्ती ही प्रकट झालेली मूर्ती आहे लंगडामाईची. सगळ्यांना म्हणजे इथल्या गावातल्या लोकांना पण आणि ज्यांनी हे मंदिर केलं त्यांनासुद्धा भरपूर लोकांना खूप एक्सपिरियन्स आले आहेत. म्हणतात की जागृत देवी आहे. इवन आम्हाला पण भरपूर एक्सपिरियन्सेस आले आहेत. अँड या आणि ही जी मूर्ती आहे वरती मेन मूर्ती, सो ती मेन मूर्ती ही बेसिकली कोणाच्या तरी स्वप्नात दिसलेली लंगडामाई, आणि तिचं जे रूप दिसलेलं ते त्यांनी मूर्तीच्या स्वरूपात बनवून आणलेलं, आणि हे काही वर्षांपूर्वी स्थापित झालं आहे. त्याआधी जी होती ती खालची पितळेची जी मूर्ती आहे तीच होती. सो ती प्रकट झालेली आहे लंगडामाईची ॲक्च्युअल मूर्ती. सो असं होतं खरांगणा अँड इथलं सिग्निफिकन्स. आम्ही आता कौंडण्यपूरसाठी निघतो आहे, जो आमचा अचानक प्लॅन झाला आहे.
सो आम्ही आलो आहे आता कौंडण्यपूरला. अँड कौंडण्यपूर हे रुक्मिणीचं माहेरघर म्हटलं जातं. इथून रुक्मिणी हरण झालेलं. रुक्मिणी हरण इन द सेन्स कृष्णाने रुक्मिणीला इथून पळवून नेलेलं. सो ते नेलेलं अमरावतीमध्ये देवीचा एरिया आहे अंबा देवीचा, तर तिथे प्रकटलेल्या देवी. तर ती जी खिडकी आहे ती म्हणजे इथून ते अमरावतीपर्यंत अजूनही आहे ती जशीच्या तशी. सो बेसिकली इथे विठ्ठलाचं मंदिर आहे, अंबादेवीचं मंदिर आहे, म्हणजे रुक्मिणीचं मंदिर आहे. अँड या सो आणि इथे तो ब्रिज आहे अजूनही, म्हणजे थोडासा रिकन्स्ट्रक्ट केला आहे, बट तो ब्रिज अजूनही आहे. येताना आपण जी नदी बघितली तो ब्रिज आहे जिथून आपण गाडीवरनं आलो. तो ब्रिज बेसिकली तेव्हापासून तिथे ब्रिज होता. आता थोडासा रिकन्स्ट्रक्ट केला आहे. सो गोष्टी आहेत जशाच्या तशा इथे, फक्त थोडंफार रिडेव्हलप केलं आहे असं म्हणता येईल. सो या आय विल शो यू. हा प्राचीन पंचमुखी महादेव भुयाराकडे जाणं. भुयारी बंद झाली ना. भुयार बंद झालाय का? बंद केलं ना. तिथेच तर हे मार्ग आपण चाललो होतो. खूप आहे, जुने आहे सर्व. मग त्याला डागडुजी केली आहे. पण जसंच्या तसं सगळं आहे. किती मोठी गोष्ट आहे. त्यावेळेसचे काही कुठे होय. गणपती मंदिर बंद केलं. बंद आहे. हे कशी कुठे जाते भुयार? हे भुयार अमरावती. ओ हे आहे का ते? बेसिकली ही ती भुयार आहे जिथून रुक्मिणी हरण झालेलं. ही सरळ ओपन होते अमरावतीमध्ये अंबा देवीजवळ, म्हणजे तिथे अंबा एकविरा म्हणून प्रकट झालेली रुक्मिणी. पंचमुखी शिवलिंग आहे. देवाची तुकडोजी महाराजांच्या बसण्याचं ठिकाण अंधारामुळे दिसत नाही.
नॅरो आहे हे. खाली मंदिर आहे, खाली गुरुद्वारा आहे. हो, कसलं मंदिर आहे खाली? दत्त मंदिर. हो, इथून अंधार आहे, असू द्या बाप्पा. लाईट नाही आहे. बापरे. नरी मंदिर. काही गेले त्याचे अक्षर. हे कोणतं मंदिर आहे दादा? कोणतं? हा? रामेश्वरी. रामेश्वरी मंदिर. अच्छा, रामेश्वरी. चल. शंकराची पिंड. नाथ संप्रदायातील चौरंगी नाथाचे जन्मस्थळ. आंबरे ऋषींचे पुत्र कौंडिन्य म्हणत. इथे नदी आहे आणि त्या साईडला इस्कॉन टेम्पल सुद्धा आहे. सो बेसिकली जो आपल्याला गाण्यांचा आवाज येतोय मागून, आय डोंट नो यात ऑडिबल आहे की नाही. सो जो येतोय तो इस्कॉन मधला आहे. आम्हाला यायला खूप उशीर झाला त्यामुळे काही मंदिरं बंद झालेली, बट ही पूर्ण राज्यच आहे तेव्हाचं जसंच्या तसं. खूप कमी गोष्टी रिनोव्हेट केल्या आहेत, बाकी जसंच्या तसंच आहे. सो आम्ही आहोत आता अंबादेवी मंदिरात, कौंडण्यपूरच्याच. इथे काल भैरवांचा हे आहे, मूर्ती आहे. So this is all about our Kaundanyapoor and Kharangna vlog. We'll see you guys in the next vlog. आम्ही आता घरच्यासाठी निघतोय. आम्हाला जरा उशीर होईल त्यामुळे व्लॉग इथे सेंड करतोय. बाय.